आपल्या कवठेमहांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा. सर्वात सस्ता आणि 15,000 रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा. लग्न बस्ता महोत्सव. मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच. वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात. पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन. श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठेमहांकाळ. कोकळे गावात शेत जमिनीच्या वादातून पती पत्नीला बेदम मारहाण. कोकळे येथील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल. कोकळे तालुका कवठेमहांकाळ या गावात आमच्या शेतातील दगड का उपटले असे विचारून काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून एकाचा हात मोडल्याप्रकरणी कोकळे येथील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद शोभा नाना शिंदे वय 55 राहणार कोकळे तालुका कवठेमहांकाळ यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे. कोकळे गावात गुरुवारी सकाळी 9 वाजता शोभा शिंदे या आपल्या घरासमोर बसलेल्या असताना त्यांचे पुतणे उदय गणपती शिंदे व प्रदीप राजाराम शिंदे हे दोघेजण त्या ठिकाणी आले. त्यांनी नाना कुठे आहेत असे विचारले असता ते बाहेर गेले आहेत असे शोभा शिंदे यांनी सांगितले. त्याच वेळेत नाना शिंदे त्या ठिकाणी आले असता उदय शिंदे व प्रदीप शिंदे यांनी आमच्या शेतातील दगड का उपटले असे विचारत नाना शिंदे यांना बेदम मारहाण केली. भांडण सुरू असताना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या शोभा शिंदे यांना देखील काठ्यांनी मारहाण केली. उदय शिंदे व प्रदीप शिंदे या दोघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी व काठ्यांनी मारहाण केल्याने नाना शिंदे हे जखमी झाले असून शोभा शिंदे यांच्या डाव्या हाताला जबर मार लागलेला असून त्यांचा हात मोडला आहे. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात उदय शिंदे व प्रदीप शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क.